हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 1 चॅप्टर नंबर 1.8 द हनी विलेज. तर मित्रांनो, हा चॅप्टर खूप मजेशीर आहे. तर चला आपण पाहूयात. ए ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, लेट्स गेट रेडी, म्हणजे आपण तयार होऊयात. त्यात काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. फर्स्ट क्वेश्चन, हु मेक्स हनी, म्हणजे मध कोण बनवते. व दुसरा क्वेश्चन आहे, हॅव यू एव्हर सीन अ बिहाइव्ह वेअर, म्हणजे तुम्ही कधी मधमाशांचे पोळे पाहिले आहे का व कुठे. तर थर्ड क्वेश्चन आहे, डू यू नो अबाउट अ फेमस विलेज फॉर हनी, म्हणजे तुम्हाला मधासाठी प्रसिद्ध असलेल्या एखाद्या गावाविषयी माहिती आहे का. तर चला आपण यांची उत्तरे पाहूयात. तर चला मित्रांनो, पाहूयात. हु मेक्स हनी, म्हणजे मध कोण बनवते. तर हनी इज मेड बाय बीज, म्हणजे मधमाशा मध तयार करतात. दुसरा क्वेश्चन, हॅव यू एव्हर सीन अ बिहिव्ह अँड वेअर, म्हणजे तुम्ही कधी मधमाशांचे पोळे पाहिले आहे का. येस, आय हॅव सीन अ बिहिव्ह इन अ गार्डन नियर माय हाऊस, म्हणजे मी माझ्या घराशेजारील बागेत मधमाशांचे पोळे पाहिले आहे. चला थर्ड क्वेश्चन, डू यू नो अबाउट अ फेमस विलेज फॉर हनी, त्याचे उत्तर असेल येस, गंगापूर इन द नांदेड डिस्ट्रिक्ट इज फेमस फॉर हनी, म्हणजे हो, नांदेड जिल्ह्यातील गंगापूर मधासाठी प्रसिद्ध आहे. तर चला आपण चॅप्टरला सुरुवात करूयात. चला मित्रांनो, बी लिसन अँड रिपीट, म्हणजे ऐका व पुन्हा म्हणा. पटगाव इज अ स्मॉल विलेज इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, म्हणजे पटगाव हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. इट इज नोन ॲज द हनी विलेज, म्हणजे ते मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. मेनी पीपल इन द पटगाव कीप हनी बीज अँड कलेक्ट प्युअर अँड नॅचरल हनी, म्हणजे पटगावामधील अनेक लोक मधमाशा पाळतात आणि शुद्ध व नैसर्गिक मध गोळा करतात. दिस हनी विलेज प्रोजेक्ट वॉज डेव्हलप्ड बाय एक्सपर्ट्स अँड नेचर लव्हिंग पीपल, म्हणजे मधाचे गाव हा प्रकल्प तज्ज्ञ आणि निसर्गप्रेमी लोकांनी विकसित केला आहे. धिस प्रोजेक्ट वॉज स्टार्टेड टू हेल्प विलेजर्स अर्न मनी अँड प्रोटेक्ट नेचर, म्हणजे गावकऱ्यांना पैसे कमविण्यात मदत करण्यासाठी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. द विलेज इज सराउंडेड बाय ग्रीन हिल्स, फॉरेस्ट अँड मेनी फ्लावर्स, म्हणजे हे गाव हिरव्यागार टेकड्या, जंगले आणि अनेक फुलांनी वाढलेले आहे. बीज कलेक्ट नेक्टर फ्रॉम फ्लावर्स अँड मेक हनी, म्हणजे मधमाशा फुलांमधून मकरंद गोळा करून मध तयार करतात. चला आपण पुढे पाहूयात. हनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ, म्हणजे आपल्या जीवनात मधाला खूप महत्व आहे. इट गिव्हज अस एनर्जी अँड स्ट्रेंथ, म्हणजे ते आपल्याला ऊर्जा आणि शक्ती देते. हनी इज गुड फॉर हेल्थ अँड युज्ड ॲज मेडिसिन, म्हणजे मध आरोग्यासाठी चांगले असून औषध म्हणूनही वापरले जाते. इट हेल्प्स टू क्युअर कफ अँड कोल्ड, म्हणजे त्यामुळे खोकला आणि सर्दी बरी होण्यास मदत होते. वार्म वॉटर विथ हनी इज गुड फॉर डायजेशन, म्हणजे मधासोबत कोमट पाणी पिल्याने पाचनक्रिया सुधारते. वी कॅन यूज हनी एव्हरी डे इन मिल्क, टी, स्वीट्स अँड होम रेमेडीज, म्हणजे आपण दररोज दूध, चहा, मिठाई आणि घरगुती उपायांमध्ये मधाचा वापर करू शकतो. हनी कीप्स अस हेल्दी अँड ऍक्टिव्ह, म्हणजे मध आपल्याला निरोगी आणि सक्रिय ठेवतो. इथे खाली 2 जारमध्ये काही कविता लिहिलेल्या आहेत, त्या आपण वाचूयात. स्वीट हनी, म्हणजे गोड मध. हनी हनी स्वीट अँड ब्राईट, गोल्डन फूड वी लव्ह टू बाईट, फ्रॉम द फ्लावर्स बीज टू फ्लाय, मेकिंग हनी वे अप हाय, जे मधा मधा गोड आणि चमकदार सोनेरी खाद्य जे आम्हाला चावायला आवडते. फुलांवरून मधमाशा उडतात खूप उंचावर मध तयार करत. दुसऱ्या जारमधील कविता पाहूयात. बिझी बीज, म्हणजे व्यस्त मधमाशा. बज बज बिझी बी, मेकिंग हनी जस्ट फॉर मी, फ्लाइंग नियर द फ्लावर्स फेअर, स्प्रेडिंग जॉय अँड लव्ह एव्हरीवेअर, म्हणजे भुणभुण व्यस्त मधमाशी फक्त माझ्यासाठी मध बनवत आहे. फुलांच्या जत्रेजवळून उडत सर्वत्र आनंद आणि प्रेम पसरवत आहे. तर चला आपण याचे क्वेश्चन अँड आन्सर्स पाहूयात मित्रांनो. सी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, लिसन अँड रिपीट, म्हणजे ऐका आणि पुन्हा करा. तर मी हे शब्द तुम्हाला म्हणून दाखवतो, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा व याचे अर्थ मी साईडला देत आहे. हनी, रेमेडीज, प्रोजेक्ट, एक्सपर्ट, नेक्टर, स्ट्रेंथ, मेडिसिन, डायजेशन. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात. डी, फिल इन द ब्लँक्स, म्हणजे रिकाम्या जागा भरा. फर्स्ट सेंटेन्स आहे, पटगाव इज नोन ॲज डॅश डॅश विलेज, म्हणजे पटगाव या नावाने ओळखले जाते. याचे उत्तर असेल हनी. सेकंड, बीज कलेक्ट डॅश डॅश फ्रॉम फ्लावर्स, म्हणजे
मधमाशा डॅश डॅश गोळा करतात. त्याचे उत्तर असेल नेक्टर. थर्ड, हनी इज गुड फॉर आवर डॅश डॅश. याचे उत्तर असेल हेल्थ. हनी गिव्हज अस एनर्जी अँड स्ट्रेंथ. याचे उत्तर असेल स्ट्रेंथ. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात. टिक राईट इफ इट इज ट्रू ऑर क्रॉस रॉंग इफ इट इज फॉल्स. म्हणजे सत्य असल्यास राईट अशी टिक करा किंवा असत्य असल्यास क्रॉस अशी टिक करा. फर्स्ट सेंटेन्स आहे पीपल हार्म बीज इन पटगाव. हे उत्तर चुकीचे आहे. सेकंड, हनी इज युज्ड ॲज मेडिसिन. हे वाक्य बरोबर आहे. Our third sentence is bees collect nectar from fruits. That is false. Honey keeps us healthy and active. That is true. चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन पाहूयात. F. Speak a few lines about the given topics. दिलेल्या विषयांवर थोड्या ओळी बोला. खाली आपल्याला 4 विषय दिलेले आहेत, त्यावर काही ओळी आपल्याला बोलायच्या आहेत. तर चला आपण पाहूयात. हनी म्हणजे मध. हनी इज अ नॅचरल स्वीट लिक्विड मेड बाय बीज फ्रॉम फ्लावर नेक्टर. इट इज गुड फॉर आवर हेल्थ. म्हणजे मध हा मधमाशांनी फुलांच्या मकरंदातून बनवलेला एक नैसर्गिक गोड द्रव आहे. तो आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो. पुढचा आहे हनी बीज म्हणजे मधमाशा. हनी बीज आर स्मॉल इन्सेक्ट्स दॅट लाईव्ह इन ग्रुप्स कॉल्ड कॉलनीज. दे कलेक्ट नेक्टर अँड मेक हनी. म्हणजे मधमाशा या लहान कीटक असून त्या वसाहती नावाच्या समूहांमध्ये राहतात. त्या फुलातील मकरंद गोळा करून मध तयार करतात. पुढचा आहे नेचर म्हणजे निसर्ग. नेचर इज एव्हरीथिंग अराउंड अस लाईक प्लांट्स, एनिमल्स, एअर, वॉटर अँड माउंटेन्स. इट कीप्स अस हेल्दी अँड हॅपी. म्हणजे आपल्या सभोवतालच्या वनस्पती, प्राणी, हवा, पाणी आणि पर्वत यांसारख्या सर्व गोष्टी निसर्गात सामावलेल्या आहेत. तो आपल्याला निरोगी आणि आनंदी ठेवतो. चौथा आहे मेडिसिन म्हणजे औषध. Medicine helps us when we are sick or in pain. It is made by doctors and keeps us fit and safe. म्हणजे जेव्हा आपण आजारी असतो किंवा आपल्याला वेदना होत असतात तेव्हा औषध आपल्याला मदत करतात. ते डॉक्टरांनी बनवलेले असते आणि आपल्याला निरोगी व सुरक्षित ठेवते. चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन पाहूयात. दॅट्स द लास्ट क्वेश्चन ऑफ अवर चॅप्टर. जी. क्रिएट शॉर्ट पोएम्स बेस्ड ऑन युअर इमॅजिनेशन अँड एक्सपिरियन्सेस. म्हणजे तुमच्या कल्पनाशक्ती आणि अनुभवांवर आधारित लहान कविता लिहा. तर आपल्याला खाली 2 जार्स दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला कविता लिहायची आहे. तर चला आपण पाहूयात. तर चला मित्रांनो, मी कविता बनवलेली आहे फ्लावर्स म्हणजे फुल. तर चला मी तुम्हाला वाचून दाखवतो. फ्लावर्स सो ब्राईट स्माइलिंग इन लाईट. दे ब्लूम अँड स्वे मेकिंग आवर डे. रोजेस, लिलीज, रिंग सो फेअर स्प्रेडिंग जॉय एव्हरीवेअर. म्हणजे तेजस्वी फुले प्रकाशात हसणारी, ती फुलतात आणि डोलतात, आपल्या दिवस आनंदमय करतात. गुलाब, लिली किती सुंदर दिसतात, सर्वत्र आनंद पसरवतात. तर दुसरा टॉपिक आहे नेचर. नेचर इज आवर होम व्हेअर वंडर्स रोम. माउंटेन्स टॉल, रिव्हर्स फ्लो, ट्रीज अँड बर्ड्स कम अँड ग्रो. लेट्स केअर फॉर नेचर टुडे अँड टुमॉरो. तर मित्रांनो, पहा ही किती सुंदर कविता आहे. नेचर हे आपले घर आहे जिथे अद्भुत गोष्टी संचारतात. उंच पर्वत, नद्या वाहतात, झाडे वाढतात आणि पक्षी येतात. चला आज आणि उद्या निसर्गाची काळजी घेऊया. तर मित्रांनो, आपणही आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला चॅप्टर नक्की कमेंटमध्ये सांगा व आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.